मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला आता खूप भूक लागली आहे खरं तर, आणि मला पटकन काहीतरी बनवायचं आहे. सो मी बघितलं किचनमध्ये माझ्याकडे काय काय अवेलेबल आहे जे मी पटकन बनवून काहीतरी तयार करू शकते. तर लकीली माझ्याकडे किचनमध्ये अवेलेबल होतं मॅरिनेट केलेलं चिकन, आणि मग मी विचार केला की मी त्यापासून काय बनवू शकते. सो मला असं लक्षात आलं की मी त्याच्यापासून छान चिकन पुलाव बनवू शकते, जो की कुकरमध्ये अगदी झटपट बनून तयार होणार आहे आणि खूप छान लागतो, मस्त लागतो. तर मला पटकन पण बनवायचं आहे आणि ॲट द सेम टाईम खूप चटपटीत पण पाहिजे. सो ह्यासाठी मस्त चिकन पुलाव मी बनवते. सो पटकन होणारी रेसिपी लगेच तुम्ही बघा आणि रेसिपीला लाईक करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन अगदी फ्री असतं, अजिबात पैसे जात नाही. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली छान छान कमेंट करा. तुम्हाला आवडतंय, नाही आवडतंय, काय वाटतंय, आणि तुमच्याकडे जर काही नवीन रेसिपीज असतील तर त्या प्लीज माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. सो चला, आता खूप बडबड झाली, आता व्हिडिओला सुरू करूया. कुकरमध्ये इथं मी 2 चमचे एवढं तेल टाकते. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्यात अन्नपूर्णाचं हे पान मी टाकते. अन्नपूर्णाचं पान हे मसाल्याचं पान म्हणून वापरलं जातं. अन्नपूर्णाचं पान नसेल तर तुम्ही इथं तमालपत्री पण वापरू शकता. त्यानंतर इथं स्लाइस केलेला कांदा घेतलेला आहे मी. एक मोठा स्लाइस केलेला कांदा आहे. तो कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा. छान असा एक गोल्डन रंग येऊपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. इथं मी थोडंसं मीठ टाकते, जेणेकरून कांदा पटकन परतला जाईल. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट इथं मी वापरलेली आहे, ती पण छान मिक्स करून घ्यायची. आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडा सॉफ्ट होऊ द्यायचा, तेवढं आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. इथं मी मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काश्मीरी बेडगी मिरची पावडर आहे, गरम मसाला आहे आणि धने जिरे पावडर आहे. गरम मसाला आणि धने जिरे पावडर मी एक चमचा घेतलेली आहे, आणि ही जी काश्मीरी लाल मिरची आहे ती अर्धा चमचा एवढी घेतलेली आहे. हे सगळे मसाले यात टाकायचे आणि परत एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. मी खडे मसाले यात वापरत नाही, कारण की खडे मसाले दाताखाली आले तर ते चांगलं लागत नाही, म्हणून मी पावडर मसाले मोस्टली इथं वापरलेले आहेत. आता यात थोडंसं गरम पाणी टाकायचं, जेणेकरून आपण जे मसाले यात टाकलेले ते करपू नये म्हणून. एकदा परत मिक्स करून घ्यायचं. इथं मी 2 चमचे एवढी बिर्याणी मसाला वापरलेला आहे. एक मस्त फ्लेवर येतो तो बिर्याणीचा, असा छान फ्लेवर येईल याला. आणि जे मॅरिनेट केलेलं चिकन माझ्याकडे होतं ते मी आता यात टाकते. आता मॅरिनेशनसाठी मी काय वापरलं तर पहिले तर चिकनला लिंबू लावून मी थोडा वेळ ठेवलं होतं आणि ते पाणी काढून टाकलं होतं. त्यानंतर मी यात धने जिरे पावडर टाकली होती आणि लाल तिखट टाकलं होतं, कोथिंबीर टाकली होती आणि थोडीशी हळद टाकली होती, आणि मॅरिनेट करून मी हे ठेवलं होतं. आता हे चिकन तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतंय. इथं मी दावतचा बासमती राईस घेतलेला आहे. तो मी भिजत ठेवला होता, एक अर्धा तास झाले असेल भिजत ठेवला होता. भिजत ठेवल्याने काय होतं, तांदूळ जो आहे तो मोठा मोठा होतो आणि मोकळा पण होतो, आणि चवीला एकदम छान लागतो हा बासमतीचा राईस. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. हा पुलाव अगदी पटकन बनून तयार होतो, त्यामुळे मी कुकरमध्येच करते. आता इथं माझ्याकडे कोल्हापुरी घरचा जो मसाला आहे आमचा, तो मी इथं वापरलेला आहे 2 चमचे, ज्याने एकदम मस्त असं तो स्पायसी पुलाव बनेल. वरून पाणी टाकते आणि पाणी टाकून व्यवस्थित मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, आणि आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मीठ सगळीकडं व्यवस्थित लागेल. आता कुकरच्या शिट्ट्या होण्यासाठी मी ठेवलेल्या आहेत. एक 3 शिट्ट्यांमध्ये आपला पुलाव खूप छान बनून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता पुलाव किती मस्त दिसतोय, आणि चवीला पण खूपच छान लागतो हा पुलाव. आता मी एका प्लेटमध्ये काढते आणि मी तुम्हाला हा पुलाव कसा लागतोय, कशी याची चव झाली आहे, कसा झालाय, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. दिसायला खूपच छान दिसतोय आणि चवीला पण खूप खूप छान होता. माझा पुलाव जो आहे तो तयार आहे. स्मेल खूप भारी येतोय. मी खाते, आता खाऊन बघते आणि तुम्हाला पण सांगते की मी कसा बनवलाय.
खरंच छान झालं आहे का नाही, तुम्ही बनवू शकता का नाही. वास तर मला खूप छान येतोय. खाऊन बघते. खूपच भूक लागली आहे मला. खूप भारी वास येतोय. चिकनचा पीस, पुलाव आणि थोडासा कांदा, वाटतं कॉम्बिनेशन. चिकन प्रॉपर ज्युसी लागते आणि खूप भारी लागते. अजिबात ड्राय नाही आहे, म्हणजे बिर्याणीसारखं पण नाही, पण त्यातल्या त्यात थोडासा बिर्याणी मसाला टाकल्यामुळे थोडासा तो बिर्याणीवाला थोडा फ्लेवर पण त्यात आहे. खूप खूप भारी लागते. नक्की बनवा, ट्राय करा. बनवून झालं की मला कमेंट करा की तुमचा पुलाव कसा झाला आहे, चिकन पुलाव. सो चला आता मी संपवते. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा. सो चलो बाय.